बारामती लोकसभा मतदारसंघाचं ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोडाऊनमधील सीसीटीव्ही बंद आहेत असा आरोप शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। काहीतरी काळबेरं होण्याची भीती ही सुळे यांच्या म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रतिनिधींकडून व्यक्त केली गेलेली आहे। ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवलेले आहेत बारामतीतल्या मतदान केंद्रांवर वापरायच्या त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत असं समोर आलेलं आहे। बारामती लोकसभा मतदारसंघाचे ईव्हीएम मशीन ज्या गोडाऊनमध्ये ठेवलेले आहेत त्या गोडाऊनचं सीसीटीव्ही फुटेज सकाळी 10:25 पासून बंद पडलेलं आहे। याच्या पाठीमागे काहीतरी काळबेरं तर नाही ना अशी शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात आल्याशिवाय राहत नाही। मी त्या विभागाच्या ज्या आरओ आहेत त्यांनाही फोन लावला, मला नो रिप्लाय आला। त्यानंतर संबंधितांशी सारखं बोलायचा प्रयत्न करतोय, तिथं टेक्निशियन अवेलेबल नाही, तिथं आमची लोक उपस्थित आहेत, त्यांना गोडाऊन नेऊन दाखवत नाही, पोलीस म्हणतात आम्हाला त्याच्याबद्दलच्या सूचना नाहीत। तर या सगळ्या संदर्भात बोलूयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, काय नेमकं तिथं घडलेलं आहे? निवडणूक आयोगानं मुख्य म्हणजे या सगळ्याची दखल घेतली आहे का? हा सगळा अत्यंत गंभीर प्रकार आहे। बारामतीची निवडणूक ही अत्यंत अटीतटीची झाली आणि त्यानंतर निवडणूक पश्चात ज्या ईव्हीएम मशीन्स आहेत ज्या गोडाऊनमध्ये ठेवलेल्या आहेत तिथे जे सीसीटीव्ही लावलेले होते ते बंद असल्याचं समोर आलंय। तसा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं केला जातोय, त्याचे व्हिडिओ पुरावे देखील सादर केले जात आहेत। खरं म्हणजे मतदान पार पडल्यानंतर जे सगळे ईव्हीएम मशीन असतात ते एकत्र केले जातात, एका गोडाऊनमध्ये ठेवले जातात आणि सीसीटीव्ही युक्त हा सगळा परिसर असतो। पण अशा सगळ्या अत्यंत महत्वाच्या जागेवरचे सीसीटीव्ही बंद पडल्यानंतर शंका उपस्थित केली जाते। सुप्रिया सुळे यांचे जे निवडणूक प्रतिनिधी आहेत त्यांनी स्वतः याबाबत माहिती दिलेली आहे की जिथे सगळे ईव्हीएम मशीन ठेवलेत तिथले सीसीटीव्ही कसे काय बंद पडले, काही काळबेरं होऊ शकतं अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे। खरं म्हणजे या भीती संदर्भात आपण लगेचच बोलूया।